नमस्कार, मी पी थोरात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। DMARचे जे विद्यार्थी ज्यांनी 2023-24 मध्ये DMARची एक्झाम अटेंड केली होती, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होतं पण सिलेक्शन झाले नव्हतं, असं जे वेटिंगमधले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासोबत आज मी आलेलो आहे। जवळपास बघू शकता तुम्ही दिनांक 18 फेब्रुवारी 2025 हे महत्त्वाचं नोटिफिकेशन, महत्त्वाचं हे PDF आहे, ज्याच्यामध्ये खाली अधिसूचना तुम्ही बघू शकता। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क तांत्रिक, अतांत्रिक व परिचारिका संवर्गातील रिक्त पदासाठी, सळसेवा कोट्यातील रिक्त पदासाठी TCS आयॉन कंपनीमार्फत दिनांक 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आली होती। मागच्या वर्षी जवळपास 23-24 मध्ये तुमच्या ज्या DMARच्या एक्झाम झाल्या होत्या 12 आणि 20 जूनच्या कालावधीमध्ये, तर त्या एक्झाम ज्या लोकांनी अटेंड केली असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना खाली बघा। सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते। सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खाली नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे। तर ज्या विद्यार्थ्यांनी 2023 एक्झाम दिली होती 23 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं असताना सुद्धा ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आले नसतील, ऑप्शन राहिले असतील किंवा दुसरी पोस्ट त्यांनी जॉईन केली असेल तर त्या सध्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या सध्या रिक्त आहेत, तर त्यांच्यासाठी खाली महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्या तारखा आपल्याला आता पोस्ट वाईज बघून घ्यायच्या आहेत। पुढे बघा, यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये। तर ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं 2023 मध्ये झालेलं आहे किंवा खाली तारखा दिल्या 2024 मध्ये, एक्झाम 23 ला झाली होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 24 ला झालं होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहायचं नाही। तिथे खाली बघा तुम्ही। तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023, दिनांक 29/4/2024 ते 2/5/2024 व दिनांक 10/12/2024 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये। तर या तारखा आपल्याला बघायच्या आहेत। ज्या लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 17 ऑक्टोबर 2023, 1 नोव्हेंबर 2023, त्याच्यानंतर 29/4/2024, 2/5/2024 व 10/12/2024 या तारखेला जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तुम्हाला मात्र या पडताळणीसाठी जे आहे ते जायचं नाही आहे। कोणत्या लोकांना जायचे ते खाली त्यांना डिटेलमध्ये त्याचे चार्ट दिलेला आहे। खाली बघा तुम्ही, शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई, आणि खाली तुम्हाला पोस्ट दिली असेल, सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक दिला असेल आणि दिनांक आणि सत्र दिलं असेल, तर त्या वेळेमध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहायचं। तर खालचा चार्ट तुम्ही बघू शकता। पहिलं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्याच्यामध्ये अराखीवमध्ये तुम्ही सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक बघू शकता 101 ते 150, त्याच्यानंतर अज महत्त्वाची कास्ट 336 ते 514, त्याच्यानंतर विजामध्ये 111 ते 508 आणि अदुगमध्ये 363 ते 432। याच्यामध्ये जर आपला गुणवत्ता क्रमांक असेल तर ह्या व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांनी हे गुणवत्ता नंबर चेक करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खाली प्रयोगशाळा सहाय्यक, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, त्यांचे गुणवत्ता यादी क्रमांक तुम्ही चेक करू शकता। आणि या जवळपास दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला पुढील तारीख तुम्ही बघू शकता, सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। त्याच्यानंतर खाली दुसरी पोस्ट बघा, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, याच्यामध्ये सुद्धा राखीव, इमाव, भजक, त्याच्यानंतर वेगवेगळे तुमचे सामाजिक गुणवत्ता यादी क्रमांक खाली तुम्ही चेकआउट करू शकता। यांच्यासाठी सुद्धा दिनांक आणि सत्र जे आहे ते वर दिलेलं कॉमनच तुम्ही बघू शकता। 24 फेब्रुवारी 2025 10 ते 1:30 वाजेपर्यंत या ज्या पोस्ट आपण बघितल्या त्या सर्वांना त्या डेटला त्या सत्रामध्ये हजर राहायचं। तर अशा प्रकारची DMARच्या ज्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये होते किंवा हे ज्या गुणवत्ता अधिकारी जे विद्यार्थी बिलॉंग करतात त्या सर्व विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या जवळपास 3 पोस्टसाठी या डेटला आणि या महत्त्वाच्या शिफ्टमध्ये जवळपास 24 फेब्रुवारी 2025 10 ते 1:30 वाजेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथं उपलब्ध राहायचं आहे। हे PDF तुम्हाला आपल्या आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही बाकीच्या महत्त्वाच्या अपडेट चेकआउट करू शकता। तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतात। पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत। तुमची काळजी घ्या। जय हिंद, वंदे मातरम।